नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला। तर आज नुकताच झालेल्या 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या पेपर 1 मधील मराठी व्याकरण या घटकांच्या प्रश्नांचे आज आपण इथे विश्लेषण घेणार आहोत। मराठी व्याकरणवर आलेल्या 30 प्रश्नांचं आज आपण इथे विश्लेषण घेणार आहोत। प्रत्येक प्रश्न हा डिटेलमध्ये तुमच्या आपण उत्तरही घेणार आहोत आणि त्याचं एक्सप्लेनेशनही सोबत बघणार आहोत। ओके, तर आजचा झालेला पहिला प्रश्न आपल्याला इथे बघायचा आहे। पहिला प्रश्न आहे, संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता आहे? विसंगत पर्याय म्हणजेच आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी वेगळा पर्याय यामध्ये निवडायचा आहे। बघा, आपल्याला पर्याय दिलेले आहेत महोदार्य, महोदार्य, गंगोग, दुर्दैव आणि जनैक्य हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत। या पर्यायापैकी विसंगत पर्याय कुठला आहे हे निवडायचं आहे। तर याच्यामधलं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3। कारण जर आपण सर्व पर्याय जर बघितले तर महोदार्य, गंगोग आणि जनैक्य हे सगळे वृद्ध्यादेश संधीचे उदाहरणं असतील आणि दुर्दैव याचा विग्रह होतो दु अधिक दैव। दु अधिक दैव म्हणजेच ही कोणती संधी आहे? तर ही विसर्ग संधी असणार आहे। म्हणजेच आपला विसंगत पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3, कारण त्यामध्ये विसर्ग संधी आपल्याला दिलेली दिसते। दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? प्रयोग ओळखण्याच्या सोप्या पद्धती आपण याआधी सुद्धा शिकलेलो आहोत। तर याचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक 1 आहे, डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते। आता यामध्ये जसं तुम्हाला माहिती आहे, उगवणारे कोण आहे? तर गवत, आणि उगवण्याची क्रिया कोणावर होत आहे? तर गवतावरच होतीये। म्हणजेच वाक्यामध्ये कर्म आहे का? तर वाक्यामध्ये कुठलंही कर्म नाहीये, त्यामुळे ते अकर्मक वाक्य आहे। आणि सोबतच कर्ता जो आहे वाक्याचा हा कोणत्या विभक्तीत आहे? तर प्रथमा विभक्तीत आहे। त्यामुळे उत्तर कोणतं असेल? तर पर्याय क्रमांक 1, डोंगरावर हिरवेगार गवत उगवलेले होते। ओके, 33 क्रमांकाचा प्रश्न बघा, हा थोडा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आपल्याला दिसतो। आतापर्यंत आपण जे ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितलेले आहेत, याआधी मराठी व्याकरणचे टीईटीला आलेले प्रश्न बघितलेले आहेत, पण अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला पहिल्यांदा दिसतोय परीक्षेला। दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून अनुक्रमे दुसऱ्या आणि 7व्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दांचा समानार्थी शब्द आपल्याला पर्यायामधून निवडायचा आहे। म्हणजेच आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, एक तुम्हाला तक्ता दिलेला आहे, एक बॉक्स दिलेला आहे, आणि या बॉक्स मधील, या दिलेल्या बॉक्स मधील अक्षर वापरून तुम्हाला एक म्हण तयार करायची आहे। प्रथम म्हण तयार करून नंतर त्या म्हणीचं दुसरं अक्षर आणि 7वं अक्षर घेऊन त्याचा समानार्थी शब्द तुम्हाला पर्यायांमधून निवडावा, असं त्यांनी तिथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न थोडा वेगळ्या स्वरूपाचा असेल। ओके, तर आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, यापासून कोणता वाक्यप्रचार तयार होतो हे आपल्याला बघायचं आहे। यस, यापासून वाक्यप्रचार तयार होतो खिसा खाली। यस, बघा, यापासून वाक्यप्रचार तयार होणार खिसा खाली भपका भारी, असं एक वाक्यप्रचार इथे तयार होतो, खिसा खाली भपका भारी। या वाक्यप्रचार, जो हा वाक्यप्रचार तयार होईल हा किती अक्षरांचा आहे हे प्रथम आपण बघून घेऊ। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अक्षरी हे आपल्याला शब्द दिसतात। तर यामधला आपल्याला दुसरा शब्द घ्यायचा आहे जो असेल सा, आणि 7वा शब्द घ्यायचा आहे जो असेल का। म्हणजेच आपल्याला हा साका जो शब्द तयार झाला, या साका शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला तिथे निवडायचा आहे। तर साका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे सांगा चला? पाऊस, ओंजळ, पोकळ आणि वत्ती। कोणता असेल? तर साका म्हणजेच काय होते? पोकळ। साका म्हणजेच काय होणार? पोकळ। तर या पद्धतीने हा थोडा वेगळा असा प्रश्न आहे। प्रश्न ज्याला समजला त्याला उत्तर लवकर आलंच असेल। ओके, चला पुढला प्रश्न आहे 34 क्रमांकाचा, गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला। अधोरेखित शब्दसमूहास योग्य अलंकारिक शब्दाने आपल्याला तिथे रिप्लेस करायचं आहे। अलंकारिक शब्द आपल्याला त्या जागी ठेवायचा आहे। बघा, पर्यायांमध्ये दिलेलं आहे गंडांतर, इष्टापत्ती, हमरीतुमरी आणि पर्वणी। कोणता असा पर्याय असेल? प्रश्न क्रमांक 34 मध्ये भीतीदायक संकटासाठी आपल्याला एक अलंकारिक शब्द त्यामध्ये निवडायचा आहे। उत्तर कोणतं असेल? तर गंडांतर। गंडांतर या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर दिलेला आहे भीतीदायक संकटे। भीतीदायक संकटे म्हणजेच गंडांतर। ओके, चला 35 क्रमांकाचा प्रश्न, पुढीलपैकी शब्दसमूह शब्दांची अयोग्य जोडी ओळखायची आहे। अयोग्य म्हणजेच इथे आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती। शब्द समूह जे आहे किंवा समूहवाचक नामे पण याला आपण म्हणतो, तर हे सर्वांना पाठच असतात जवळपास। मडक्यांची उतरण अगदी बरोबर आहे, प्रवाशांची झुंबड, नाण्यांची चवड हे इथे चुकीचं आहे, कारण चवड कशाची असते? तर
भाकरींची चवळ असते, त्यामुळे नाण्यांची चवळ हे इथे चुकलेलं आहे, कारण चवळ कशाची असेल तर भाकरींची चवळ असते. गवताचा भारा हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 नाण्यांची चवळ, कारण नाण्यांची चवळ नसते तर चवळ कशाची असेल, भाकरींची चवळ. ओके, पुढला 36 क्रमांकाचा प्रश्न आहे, माधुरी अतिशय हुशार आहे याचं अकरण रूपी वाक्य करायचं आहे. अकरण रूपी म्हणजे सर्वांना माहिती आहे, अकरण रूपी वाक्य म्हणजेच नकारार्थी वाक्य, नकारदर्शक वाक्य. ओके, म्हणजे माधुरी अतिशय हुशार आहे हे होकारार्थी वाक्य आहे आणि आपल्याला त्याला नकारार्थी मध्ये बदलायचं आहे, तर वाक्याचा अर्थ बदलायला नको. आता बघा, माधुरी हुशार नाही वाक्याचा अर्थ बदलतो, त्यामुळे हे उत्तर नाहीये. माधुरी खूप हुशार नाही याच्यामध्ये सुद्धा वाक्याचा अर्थ बदलतो, त्यामुळे हेही उत्तर नाहीये. माधुरी अजिबात मठ्ठ नाही, येस हे आपलं उत्तर असेल, कारण माधुरी अजिबात मठ्ठ नाहीये म्हणजेच माधुरी काय आहे तर हुशार आहे. ओके, माधुरी मठ्ठ नाही म्हणजेच काय, माधुरी हुशार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं इथे उत्तर आहे. पुढचा 37 क्रमांकाचा प्रश्न आहे, यथा न्याय या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता आहे. आता जसं आपण समासामध्ये बघितलेला आहे, ज्या ज्या शब्दांच्या अगोदर यथा हा शब्द लागतो तर त्याला अर्थ असतो प्रमाणे. मग आता इथे यथा न्याय म्हणजेच काय असेल, न्यायाप्रमाणे. यथा न्याय म्हणजेच काय असेल, न्यायाप्रमाणे. पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न, कृष्णा समपाठी सारखा माझा बंधू राया. बघा कोणता आहे तर कृष्णा समपाठी राखा माझा बंधू राया. आता इथे तुम्हाला दिसते की कृष्णा सम पाठी राखा माझा बंधुराया, म्हणजे इथे बंधुरायाची जी तुलना आहे, बंधुरायाला कोणाची उपमा देण्यात आली तर कृष्णाची उपमा देण्यात आली. उपमा देण्यात आली म्हणून कोणता अलंकार असेल, हा उपमा अलंकार आहे. सम, समान, सारखा, प्रमाणे हे जे शब्द असतात हे कोणत्या अलंकारामध्ये वापरले जातात तर उपमा अलंकारामध्ये हे वापरलं जाईल. उपमा अलंकाराचं हे एक उदाहरण आहे. पुढला प्रश्न आहे, अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहे. अशुद्ध शब्द, शुद्ध अशुद्ध शब्दांवर देखील आपल्याला इथे एक प्रश्न आलेला दिसतोय आणि अशुद्ध शब्द किती आहेत असं ओळखायला सांगितलेलं आहे. कोणते अशुद्ध शब्द आहेत हे आपल्याला इथे दिलेलं नाहीये. बघा, पहिला शब्द एक अशुद्ध असेल अलीकडे. अलीकडे कोणती विलांटी असते अलीकडेला तर दुसरी विलांटी असेल. पावसाचे नसते तर पावसाचे असते. काय असेल, पावसाचे. प्रमाण मध्ये जो न असतो हा बाणाचा न असेल. खूपची जी उकार आहे हा दुसरा उकार असतो, दीर्घ उकार असतो. खूप. कमी बरोबर आहे, झाल्याने हे सुद्धा बरोबर आहे. वृक्षारोपण हे सुद्धा बरोबर आहे. मोहीम, मोहीम मध्ये हला जी विलांटी असते ही दुसरी विलांटी असेल. यस बरोबर. आणि पाहिजेला कोणती विलांटी असेल इथे तर पहिली विलांटी असेल. पाहिजेला कोणती विलांटी आहे, पहिली विलांटी. बघा किती शब्द आहेत, 1 2 3 4 5 6. किती शब्द असे आहेत जे व्याकरण दृष्ट्या अशुद्ध आहेत तर 6 असे शब्द आहेत जे व्याकरण दृष्ट्या इथे आपल्याला अशुद्ध दिसत आहेत. ओके, अलीकडे, पावसाचे, प्रमाण आणि खूप, मोहीम आणि पाहिजे हे जे शब्द आहेत हे काय आहेत व्याकरण दृष्ट्या अशुद्ध आपल्याला तिथे दिसतात. 6 शब्द असे आहेत जे व्याकरण दृष्ट्या अशुद्ध आहेत. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता या वाक्यात किती विराम चिन्ह येतील. ओके, विराम चिन्ह जे आहे हे किती येतील हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, मी विचारले. आता मी विचारले याच्यानंतर इथून कॉमाला आपल्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर इथे आपल्याला स्वल्पविराम जो आहे हा वापरला जाईल आणि कितीच्या नंतर एक क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह वापरलं जाईल. म्हणजे इथे किती विराम चिन्ह वापरले जात आहेत तर 3 विराम चिन्ह या वाक्यामध्ये आपल्याला इथे वापरलेले दिसतात. आता याबद्दल बराच संभ्रम आहे की काही जणांचं म्हणणं इथे 4ही आहे आणि काही जणांचं म्हणणं 3ही आहे. आता जर म्हणजेच्या नंतर जर आपण इथे कॉमा दिला तर 4 येतील, पण सध्या तरी असं वाटतंय, आताच्या उत्तरानुसार तरी असं वाटतंय की 3च यायला पाहिजे विराम चिन्ह, 4 नकोत. आता शेवटी परीक्षा मंडळ जे आहे ते काय उत्तर देते त्यावर सर्व डिपेंड असेल. तर पर्याय क्रमांक 2 3 हे उत्तर त्याचं असणार आहे. पुढे जाऊया. मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता. आपण हा प्रश्न सध्याच घेतलेला आहे, प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 41. भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. ज्या वेळेला आपण रिव्हिजन घेतली होती जास्तीत जास्त आपण याच भाषेमधील शब्दांवर फोकस केलेला आहे. भाकरी, तूप, अन्ना, अक्का, अडकित्ता हे शब्द माहिती असतील तुम्हाला कोणत्या भाषेमधून आलेले आहेत तर हे कानडी भाषेतले शब्द आहे. कानडी भाषा महाराष्ट्राला जो कर्नाटक लागलेला आहे तिथून कानडी भाषेचं सुरुवात आपल्याला दिसते आणि भाकरी, तूप हे जे शब्द आहेत हे कशातून आले,
कानडी भाषेमधला हा शब्द आपल्याला दिसतो. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते? साहित्यावर एक प्रश्न असतोच, तर हा तो प्रश्न असेल. यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र माहिती असेल सर्वांना, कृष्णकाठ हे अतिशय प्रसिद्ध असं यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे, कृष्णकाठ. पुढला प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 43. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार? अशा प्रकारे प्रश्न पत्र लिखाण यावर आपल्याला हा प्रश्न दिसतो. तर याचं उत्तर असेल आभार पत्र. त्यांना प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानणार आहोत. ओके, कारण तक्रार पत्र नाही लिहू शकत आपण, निमंत्रण पत्रही नाही, कारण ते उपस्थित झालेले आहेत. उपस्थित व्हायच्या अगोदर जर म्हटलं मग निमंत्रण पत्र आपल्याला लिहावं लागलं असतं, पण इथे याचं उत्तर कोणतं असेल तर आभार पत्र. ते प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला त्यांचे आभार मानायचे आहेत. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. अभंगांच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी आपल्याला ओळखायची आहे. विसंगत म्हणजेच काय तर इथे आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. कोणती जोडी ओळखायची आहे? इथे चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा, एक एक ओळ आपल्याला दिलेली आहे अभंगांमधली. निंबा कडूपण देत असे कोण, युक्षा गोडपण कवण करी. संत बहिणाबाईंची अतिशय प्रसिद्ध अशी ओवी आहे. आणि नंतर आपल्याला दिलेला आहे धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. संत जनाबाईंची ओळ आहे. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती सांधू. संत तुकारामांची ओळ आहे. माझे माहेर पंढरी, सुखे नांदू भीमातिरी. ही तुम्हाला माहिती असेल संत निर्मळा यांची ही ओळ नसून ही जी ओळ आहे ही कोणाची असेल तर कान्होपात्रा यांनी लिहिलेला हा अभंग आहे. कान्होपात्रा यांनी लिहिलेला हा अभंग असेल. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे यामधला हा चुकीची जोडी आहे किंवा विसंगत जोडी आपण याला म्हणू शकतो. ओके, पुढले आपल्याला एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितांच्या काही पंक्त्यांवरून आपल्याला येणारे जे पुढचे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45 पासून तर प्रश्न क्रमांक 47 पर्यंत आपल्याला हे सोडवायचे आहेत. आता एवढी सर्व कविता वाचून आणि त्याचे व्यवस्थित अर्थ समजून घेऊन उत्तर सांगणं पुरेसा टाइम आपल्याला त्यासाठी वेळ नाहीये. तर आपण काय करूया, जे आपल्याला 45 ते 47 प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला इथे सांगेल. थेट आपण उत्तरांकडे जाणार आहोत आणि नंतर तुम्हाला ही कविता वाचून या कवितेमध्येच त्याची उत्तर आहेत, तुम्ही नंतर शोधून घेऊ शकता. याची उत्तरांकडे जाऊया आपण लगेच. देवाने डोळे का मिटले असावेत असा प्रश्न आहे. आता हे जे आहे तुम्हाला आपले जे कवितेचं चरण दिलेलं आहे त्या कवितेच्या चरणामध्येच याचं उत्तर आहे. देवाने डोळे का मिटले असावेत तर झालेली जीवितहानी पाहून देवाने डोळे मिटलेले असावेत. बरोबर, हे याचं उत्तर राहील. झालेली जीवितहानी पाहून देवाने डोळे मिटलेले असावेत. कवितेतील प्रेषित या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रेषित म्हणजेच काय होणार इथे तर देवदूत, देवाने पाठवलेला त्याचा सखा म्हणजेच देवदूत म्हणजेच प्रेषित. कवीच्या मते ईश्वराचा वास कोठे असतो? कवीच्या मते ईश्वराचा वास कुठे असतो? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, प्रेमळ व क्षमाशील व्यक्तींच्या ठाई. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या दिलेल्या कवितेच्या चरणांमध्येच आहे. तिथून तुम्ही त्याचे उत्तर जे आहेत ते बघू शकता. खाली पर्यायातून समानार्थी शब्दांची विसंगत जोडी ओळखायची आहे. विसंगत म्हणजे पुन्हा तुम्हाला तिथे चुकीची जोडी ओळखायची आहे. प्रश्न क्रमांक 48 आहे आपला. बरोबर, तर पहिलीची जोडी चुकीची आहे ही तुम्हाला माहिती आहे. लतिका म्हणजे काय होते? लता, लतिका काय होणार तर वेल. आणि इथे कन्या दिलेला आहे. लतिका म्हणजे कन्या होत नाही, तर लतिका म्हणजे वेल होते. त्यामुळे ही एक चुकीचा पर्याय आपल्याला तिथे दिसतोय. पहिलाच पर्याय चुकीचा आहे, त्यामुळे इतर पर्याय आपल्याला तपासण्याची गरजच नाहीये. ओके, पुढला 49 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? म्हणजे असा कोणता वाक्यप्रचार आहे की जो इतर वाक्यप्रचारांच्या तुलनेत तिथे बसत नाहीये, त्यांचं साम्य दिसत नाहीये, असा 49 क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा, उत्तर कोणतं असेल तर अंगाचा तिळपापड होणे. अंगाचा तिळपापड होणे हे आपलं इथे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखायची आहे. अयोग्य म्हणजेच काय तर चुकीची जोडी. अयोग्य म्हणजेच काय? चुकीची जोडी. अनुरूप, विजोड, आवृत्त, परावृत्त, कोवळे, निबर, टवटवीत, मलूल. येस, कोणती जोडी अशी आहे की जी अयोग्य जोडी आहे तर आवृत्त परावृत्त. आवृत्त परावृत्त ही आपली इथे चुकीची जोडी आपल्याला दिसते. बाकीच्या सर्व जोड्या आहेत त्या योग्य जोड्या असणार आहेत. पुन्हा आपल्याला जसं एक कवितेचं चरण देण्यात आलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला हा अख्खा पॅसेज देण्यात आलेला आहे. एक अख्खा उतारा देण्यात आलेला आहे आणि या उतारावरून आपल्याला
प्रश्न क्रमांक 51 ते 53. आता पेपरमध्ये तुम्हाला दिसतंय की एक कवितेचे चरण आलेलं आहे, सोबत एक उतारा सुद्धा आलेला आहे. म्हणजे मागच्या कवितेच्या चरणांवर 3 प्रश्न आपल्याला दिसत आहेत आणि याच्यावर सुद्धा 3 ते 4 प्रश्न आहेत, 51 ते 53. आता याचे सुद्धा आपण थेट उत्तरांकडेच जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 51 आहे, पर्याय जे आहेत, जो प्रश्न आहे हा उतार्यावरच विचारण्यात आलेला आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अर्थ कोणता? या म्हणीचा अर्थ जो आहे आपल्याला यामध्ये विचारलेला आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजेच काय तर सर्व व्यक्तींची मनोवृत्ती भिन्न असते. जेवढ्या व्यक्ती असतील त्यांच्या सगळ्या व्यक्तींचे स्वभाव जे असतात हे वेगळे असतात. नेक्स्ट, संवादात मतभेदाचे अवघड विषय टाळले जातात. आता कारण तर एकमेकांची मते ठाऊक असतात, हट्टी स्वभावाची जाणीव असते, स्वभावाची ठिकाणे माहीत असतात. आता याचं जे उत्तर आहे हे असेल फक्त अ आणि क बरोबर. याचं उत्तर हे सुद्धा तुम्हाला पर्यायामध्ये जो आपला उतारा आहे त्या उतारामध्ये आपल्याला दिसते. नंतर प्रश्न क्रमांक 53 आहे, उतारानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यायला पाहिजे? संवाद साधताना कोणती दक्षता घ्यायला पाहिजे? तर समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढला प्रश्न, मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली, वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आता इथे आपले उतार्याचे प्रश्न संपलेले आहेत. आता व्याकरणाचे प्रश्न आहेत. लक्षात घ्या, विशेषण कोणतं आहे? बोलकी बाहुली. बोलकी हे काय असेल याच्यामधलं विशेषण आहे. बोलकी हे हा मूळ शब्द कशापासून तयार झालेला आहे? बोल या धातूपासून तयार झालेला आहे. बोल या धातूपासून तयार झालेला आहे म्हणून कोणतं विशेषण आहे हे? धातू साधित विशेषण आहे. धातूपासून तयार झालं म्हणून कोणतं विशेषण आहे? धातू साधित विशेषण. आता पुढला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 55. कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. सह हा शब्द तिथे आपल्याला अधोरेखित केलेला दिसतोय. आता केवळ प्रयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय की उभयान्वयी अव्यय, कोणत्या प्रकारचा अव्यय आहे? समजतं आपल्याला शब्दाला जोडून आलेलं आहे. कोणतं अव्यय आहे? तर शब्दयोगी अव्यय. शब्दाला जोडून आलं म्हणून कोणतं अव्यय आहे? शब्दयोगी अव्यय. अतिशय सोपा असा प्रश्न आहे आणि मराठी व्याकरणचे जेवढेही प्रश्न आपल्याला दिसत आहेत ते अतिशय सोप्या दर्जाचे प्रश्न आहेत. मग ते उतारावरचे प्रश्न असोत किंवा व्याकरणाचे प्रश्न असोत. आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो, अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ ओळखायचा आहे. आता एक लक्षात घ्या, कारकार्थ वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? डुंबलो. आणि कुठे डुंबलो? पाण्यात डुंबलो. म्हणजेच क्रियेचं स्थळ दर्शवलं जाते. काय दर्शवलं जाते? क्रियेचं स्थळ. क्रियेचं स्थळ आणि वेळ कोण दर्शवते? अधिकरण. कोण दर्शवणार? अधिकरण. किंवा तुम्ही याच्या त हे विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कोणती विभक्ती आहे? सप्तमी. आणि सप्तमीचा कारकार्थ कुठला आहे? अधिकरण. यावरूनही उत्तर काढू शकता किंवा सरळ आपल्याला तिथे स्थळ दिलेलं आहे त्यावरूनही आपल्याला समजते की त्याचा कारकार्थ कुठला असेल? अधिकरणच आहे. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखायचं. आता हा जो प्रश्न आहे हा फक्त इथे आपल्याला टॅकल करायला थोडा कठीण जातोय. आता बघा, यांनी जे पण आपल्याला पर्याय दिलेले आहेत ना ते सगळे अनेकवचनी पर्याय आहेत आणि तुम्हाला मराठी व्याकरणचा त्यासाठी एक बेसिक नियम माहित पाहिजे, मूलभूत संकल्पना माहिती पाहिजे की ज्या वेळेला आपण लिंग तपासतोय तर त्या वेळेला आपल्याला त्याचा एकवचनी शब्द विचारात घ्यावा लागेल. बघा, फुगे, फुगेचा एकवचनी शब्द कोणता आहे? फुगा. धागेचं कोणतं आहे? धागा. सोगेचं कोणतं आहे? सोगा. आणि वांगेचं कोणतं आहे? वांगे. वांगेचं कोणतं राहील? वांग. बरोबर. तो फुगा काय म्हणतो आपण? तो फुगा पुल्लिंगी शब्द आहे. तो धागा पुल्लिंगी शब्द आहे. तो सोगा पुल्लिंगी शब्द आहे. पण ते वांग कोणता शब्द आहे? नपुंसकलिंगी शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. थेट अनेक वचनावरून जाऊ नका, त्याचं पहिले एक वचनी शब्द शोधा आणि नंतर त्याचं जे आहे आपल्याला पर्याय इथे निवडायचा आहे. ओके, चला पुढल्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पर्याय प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक, आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला, या वाक्यातील विधेय भाग ओळखा. हा सुद्धा प्रश्न जो आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा चुकण्याची शक्यता आहे. आता इथे लक्षात घ्या, विधेय विभाग तुम्हाला ओळखायला सांगितलेला आहे. विधेय विभाग म्हणजे कर्ता, कर्म आणि विशेषण सोडून. काय? कर्ता, कर्म आणि विशेषण सोडून. आता लक्षात घ्या, दिसणारा कोण आहे रे? मार्ग. कर्ता कोण आहे वाक्याचा? मार्ग. आणि दिसण्याची क्रिया कोणावर होते? मार्गावरच होतीये. म्हणजेच वाक्याचा कर्ता कोण आहे इथे? मार्ग. मग ज्या ज्या पर्यायांमध्ये मार्ग आहे तर तो पर्याय आपल्याला विधेय नाहीच आहे. विधेय विभागात येतो का? मग नाही. कर्ता येतो का विधेय विभागात? नाही.
कर्ता कधीच येणार नाही, कर्मही येणार नाही आणि विशेषणही येणार नाही. ओके, तर पर्याय क्रमांक 3 सुद्धा नाही येणार, 1 सुद्धा नाही येणार आणि पर्याय क्रमांक 4 सुद्धा नाही येणार. मग उत्तर कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 2. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी यामध्ये चुकलं असेल, कारण आपल्याला पहिले कर्ता ओळखता आला पाहिजे. कर्ता ओळखला तर कर्ता कधीच विधेय विभागात येत नाही. ओके, तर पर्याय क्रमांक 2 हे जे आहे याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 59, शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली, वरील वाक्याचा प्रकार ओळखा. ओके, वरील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आता म्हणून हा शब्द हे आपल्याला इथे उभयन्वयी अव्यय दिसते. आता शंकर सावकारांच्या कचाट्यात गावसू नये म्हणून मी त्याला मदत केली. मदत करण्यामागचा उद्देश इथे आपल्याला दिसतोय. काय दिसतोय? मदत करण्यामागचा उद्देश. म्हणजे तिथे उभयन्वयी अव्यय कोणतं वापरण्यात आलेलं आहे तर उद्देशबोधक उभयन्वयी अव्यय वापरण्यात आलेलं आहे, जे कशामध्ये येते? मिश्र. बरोबर, कोणत्या वाक्याच्या प्रकारात येईल? मिश्र वाक्याच्या प्रकारात हे येणार आहे. प्रश्न क्रमांक 60 हा अतिशय सोपा दर्जाचा प्रश्न आपल्याला इथे दिसतोय. मूर्धन्य वर्ण सरळ सरळ ओळखायला सांगितलेला आहे. थ, ळ, ख, की स. अतिशय सोपा आहे. त, थ, द, ध हे कशामध्ये येतात तर दंत्यमध्ये येतात. कशामध्ये येतील? दंत्यमध्ये. ख कशामध्ये येतो? कंठ्यामध्ये येणार. बरोबर, तर उत्तर कोणतं राहील आपलं? ळ. ळ. रशळ. रशळ आठवत असेल तुम्हाला, कशामध्ये येतो हा तर मूर्धन्यमध्ये येणार आहे. रशळ कशामध्ये येतो? मूर्धन्यमध्ये. अशा प्रकारे आपण मराठी व्याकरणचे सर्वच्या सर्व प्रश्न जे आहेत पेपर क्रमांक 1 ला, पेपर 1 ला आलेले सर्व प्रश्न इथे आपण उत्तरं घेतलेली आहेत. यानंतरच तुम्हाला परिसर अभ्यास जे उत्तरे आहेत हे आधीच आपल्या चॅनलला अपलोड झालेली आहेत. यानंतर गणिताची सुद्धा उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत आणि इंग्रजी व्याकरणची सुद्धा उत्तरे आपल्या चॅनलला लवकरच अवेलेबल होणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे पेपर 2 ची सुद्धा उत्तरे येणार आहेत तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला चॅनलला मिळेल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून नवीन जेव्हा व्हिडिओ टाकला जाईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तिथे मिळणार आहे. धन्यवाद.